अविनाश करिया पुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनिमुरये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पाया देव करुणी घ्यावा तेने वीण जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला। महाराज या अभंगातून आपलं जीवन सुखी आनंदी करण्यासाठी आपलं मूळ स्वरूप असलेला जो परमात्मा आहे त्याला आपलंसं करा असं मार्गदर्शन करतात। त्या वाचून जीवाला सुखाचा अनुभव येणार नाही। भगवंता वाचून संपूर्ण जगत हे मायेनं निर्माण केलेलं असल्यामुळे त्याला आदी आणि अंत नाही, ते मध्येच भासमान आहे। आणि म्हणून महाराज म्हणतात की आपल्याला भगवंताचा आश्रय करावा लागेल। तो अविनाश आहे, आदी अंत रहित आहे। आणि आपल्या मनाला जर का आपण भगवंताच्या भक्तीचा छंद लावला तर तो परमात्मा आपल्यालाही त्याच्यासारखा अविनाशी करतो। मृत्यूच्या रूपानं जरी मनुष्य या भूलोकातून गेला तरी मग त्याची कीर्ती मागे शिल्लक राहते। असा अभंगातील हा चारही चरणाचा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला। प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवत चरणी श्री गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची आहे। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे। खोकले वस्ती हनुमानवाडी आडगाव चोथवा तालुका येवला या ठिकाणी खोकले पाटील परिवार आणि या परिवाराचे आधारस्तंभ कैलासवासी उत्तमराव कारभारी पाटील खोकले मागील वर्षी ते आपल्यातून गेलेत आणि आज त्यांचं एक प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं होत आहे। खोकले पाटील परिवाराने त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचंही आयोजन केलं होतं। भागवताचार्य भाऊसाहेबजी महाराज जोशी यांनी 7 दिवस भागवताचं निरूपण केलं आणि मला वाटतं काल माऊली महाराज संगमनेरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं भागवत कथेची सांगता या ठिकाणी झालेली आहे। आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा कार्यक्रम या परिवारातील त्यांचे भाऊ श्री साहेबराव अमृता खोकले, श्री बाजीराव कारभारी पाटील खोकले, श्री भास्कर कारभारी पाटील खोकले, श्री अर्जुन कारभारी पाटील खोकले, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री शिवाजीराव उत्तमराव पाटील खोकले, आई गंगा भागीरथी गंगूबाई कारभारी खोकले, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी शांताबाई उत्तमराव खोकले, त्यांच्या बहीण सौभाग्यवती मीनाबाई आबासाहेब हिंगे, त्यांच्या कन्या सौभाग्यवती ज्योतिताई आदेश राखुंडे, सौभाग्यवती सविताताई जनार्दन गायकवाड असा संपूर्ण खोकले पाटील परिवार। या परिवाराच्या वतीनं गावातील आमचं भजनी मंडळ असेल, प्रमुख मंडळी आणि हा परिवार यांनी आग्रहपूर्वक या ठिकाणी बोलावलं। आमचे खोकले पाटील आणि सर्व मंडळी सातत्यानं संपर्कात होते आणि त्यानुसार आज कीर्तनाला येण्याचा हा योगायोग आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले गणेश कारखान्याचे माजी संचालक
आणि परमार्थ क्षेत्रातील एक मार्गदर्शक आमचे परमस्नेही नारायणगिरीजी महाराजांचे चांगले त्या काळचे जवळचे शिष्य भागवतांना चोळके पाटील हेही आवर्जून उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत आमचे सहकारी गोविंदराव चोळके पाटील, वसंतराव पाटील चोळके, ज्यांचा या परिवाराचा जवळचा नातेसंबंध आहे, तेही आवर्जून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण मोरे महाराज, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले धोत्रे येथून हरिभक्तीपरायण दत्तू महाराज, मृदंगाची सेवा देत असलेले हरिभक्तीपरायण सोपान महाराज, आमचे सहकारी मृदंगवादक कृष्णा महाराज मोरे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित नाटेगाव इथून आलेले आमचे मोरे पाटील आणि सर्व नाटेगावकर मंडळी, आपल्या दोन्ही कोटमगावची सर्व मंडळी. आता फार परिचय नाही, परंतु कोटमगावचा परिचय आज नसला तरी पूर्वीचा जुना परिचय आहे. कारण कोटमगावच्या सगळ्या मंडळींचं येणं जाणं खूप दिवस गेले, 20-22 वर्षाचा कालखंड आहे. परंतु पांडुरंगाचं कोटमगाव, देवीचं कोटमगाव आणि हे आडगाव हा जो सगळा परिसर आहे, या भागातील सर्वच मंडळी सातत्यानं बेटावरती वेगवेगळी सेवा, कधी कोणाची पंगत असेल, कधी पुण्यतिथीचा उत्सव, कधी सप्ताहाचा उत्सव असेल, कधी गावचा कार्यक्रम घेण्यासाठी महाराजांना भेटायला येणं असेल, अशा पद्धतीनं आम्ही लहानपणी या सगळ्या आपल्या भाविकांना भेटलेलो आहोत, पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी परमार्थाच्या सेवेमध्ये अत्यंत चांगली मंडळी आहात. आडगावकरांचाही परमार्थ आणि ही सेवा उत्तम रीतीनं पूर्वीपासून आहे, आजही तुम्ही सगळ्या मंडळींनी उत्तम रीतीनं ते चालू ठेवलंय. गावचं भजनी मंडळ या कार्यक्रमामध्ये जे सहभागी आहेत, आमचे समस्त खोकले पाटील परिवार, संकट मोचन ग्रुप, हनुमानवाडी भजनी मंडळ, सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ, त्याचप्रमाणे गवंडगाव येथून आलेली भजनी मंडळी, आमचे विठ्ठलदादा भागवत असतील, दगुनाना भागवत असतील, त्याचप्रमाणे या भागातून आमचे कोणतं गाव आपलं न्याहारखेड्याहून आलेले आमची सर्व आदरणीय ग्रामस्थ आणि भजनी मंडळी. अजून कोणकोणत्या गावची भजनी मंडळ? उंदीरवाडीकर भजनी मंडळ, पिंपळगाव भजनी मंडळ, नांदेसर भजनी मंडळ, येवला भजनी मंडळ, नांदगाव भजनी मंडळ, नाटेगावकर आमचे सर्व भजनी मंडळ. अशा पद्धतीनं सर्वजण आपण उपस्थित आहात. आमचे देवरे पाटील ज्येष्ठ आहेत, पण लांबून आले, कळलं म्हणजे आहे दुसरे देवरे पाटील असतील, सगळीच मंडळी आपण उपस्थित आहात. समोर बसलेले आमचे सर्व वडीलधारे आणि मान्यवर मंडळी, तरुण बांधव आणि सर्व माता भगिनी, आपण सर्वजण मिळून आज कैलासवासी उत्तमराव कारभारी पाटील खोकले यांना ही आदरांजली, श्रद्धांजली कीर्तनाच्या माध्यमातून वाहतोय. मंडप व्यवस्था अतिशय चांगली आहे, साऊंड व्यवस्था अतिशय उत्तम आहे आणि अशा या सगळ्या चांगलं आयोजन नियोजन तुम्ही श्रद्धेनं केलं आहे. परिवाराला धन्यवादच दिले पाहिजे, कारण गेलेल्या व्यक्तीचं दुःख आपल्याला असतंच, पण आपल्या संस्कृतीमध्ये त्या दुःखातून सावरून पुढे जी काही आपली धार्मिक जबाबदारी आहे ती पार पाडण्याची आज्ञा आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला दिली. आणि म्हणून या परिवारानं एक दिवसाचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम तर केलाच, पण विशेष आनंदाची बाब म्हणजे 7 दिवसाचं श्रीमद भागवत या ठिकाणी केलं, काल्याचाही कार्यक्रम केला आणि त्यांना गावकरी मंडळींची, सगळ्या पाहुणे रावळे सगळ्यांची सहकार्य, सहभाग त्यामध्ये मिळाला. तेव्हा या परिवाराचे आलेले सर्व आप्तेष्ट आणि पाहुणे मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये त्या भगवंताला आपलंसं करा असं आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं म्हणजे जीव हा मुळात भगवंताचा अंश आहे आणि भगवंताचा अंश असल्यामुळे तो जिथून आला तिथे गेल्याशिवाय त्याला पूर्ण सुखाचा अनुभव नाही. दिवसभर माणूस कुठेही फिरून आला तरी आपल्या घरी आला की त्याला काय वाटतं? आराम वाटतो, छान वाटतं. अगदी छोटं घर असेल, साधं असेल, पण आपल्या घरी पोहोचल्याचं सुख वेगळं असतं. संत महात्मे म्हणतात, आम्ही सुद्धा त्या परमात्म्याच्या घरी पोहोचलो, त्याचा अनुभव घेतला.
आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या. बोलण्याचा हेतू इतका आहे, आपण जिथून आलो तिथे गेल्याशिवाय सुख नाही. हा एक सिद्धांत आहे. जिथून आलो तिथे गेल्याशिवाय खरं सुख त्या तोपर्यंत प्राप्त होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला भगवत धामापासून हा जो जीव इथपर्यंत प्रवासाला आलेला आहे, आणि ह्या जीवाचा प्रवास चाललाय तो वेगवेगळ्या शरीरातून. 184 फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया. कबीर महाराज म्हणतात हा प्रवास कुठून झालेला आहे? दुरोनी आलो मी दुःख 184 फेरे फिरकर. तुकाराम महाराज तेच म्हणतात अभंगामध्ये, दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज या चरणाचा अर्थ सांगताना ते म्हणायचे, दुरून म्हणजे कुठून? दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चीन, जपान, अमेरिका, कुठून? असा प्रश्न ते विचारायचे. दुरून म्हणजे दिल्ली, मुंबई नाही. दुरून म्हणजे थेट देवलोकातून या जीवाचा प्रवास या भूलोकामध्ये झाला. बरं, भूलोकामध्ये आल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या शरीरातून या जीवाचा हा प्रवास चाललेला आहे. मग या पद्धतीनं हा जीव श्रमलाय, दमलाय, थकलाय. किती जन्म झाला फेरा गणित नाही जाता, पडिलो आवर्ती भोवरा उरसा माया जाणी. या पद्धतीनं मग या जीवाला विश्रांती केव्हा, या जीवाला समाधान केव्हा? ज्या वेळेला तो आपल्या मूळ स्वरूपाकडे जाईल. नाही तर फेरा चुकलिया वर्म फेरा. जुनी वाडवडील कीर्तनकार मंडळी आमची सांगायची की पूर्वी गावाला तटबंदी असायची. पूर्वीची जी गावं होती, कधी कोणाचं शत्रूचं आक्रमण होईल, 200-300 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागत होती. आणि त्यामुळे गावाला तटबंदी असायची, वेस असायची, वेशीला दरवाजा असायचा. तर असंच तटबंदीचं एक गाव, आणि त्या गावामध्ये राहणारा एक बिचारा सुरदास, डोळ्यानं त्याला दिसत नव्हतं. उशीर झाला, बाहेर गावाला गेलेला, जोडीदारही निघून गेला. आपलं काठीनं रस्ता चाचपडत आला. पण दरवाजाजवळ येण्याऐवजी शेजारी भिंत लागली, त्या भिंतीजवळ गेला. त्याने भिंतीला चापून पाहिलं. अरे म्हटलं, दरवाजा काही नाही. आपला चालला चापीत कडाकडाने रस्ता होता त्या भिंतीच्या कडे. जवळजवळ संपूर्ण तटबंदी फिरून आला, आणि नेमकं रस्त्याजवळ आल्यावर त्याला खाजव आली. आता जुनी माणसं फार आणखी खोलात जाऊन सांगायची. आणि ते तेवढ्यात गेलं ना ते दरवाजा निघून. नेमकं दरवाजात शिरायची वेळ, त्याला काय दुर्बुद्धी सुचावी. पण तेवढ्यात 4-2 पावलं टाकले, दरवाजा गेला, पुन्हा भिंत जशीच्या तशी चालला. काय चाफीत. तुकाराम महाराज म्हणतात या जीवाची स्थिती तशीच झाली. मनुष्य देह हा परमात्म्याकडे जाण्याचा दरवाजा आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देणे मुक्तिचारी साधियेला. ज्ञानोबाराय म्हणाले देवाची ये द्वारी, हे देवाचं द्वार आहे. आणि या देवाच्या द्वारात आपण जर का भक्तीसाठी उभे ठाकलो तर जीवनात नक्की आपल्याला मोक्ष मिळेल. पण हे द्वार आपल्याला समजलं पाहिजे ना. नेमकं या द्वारात आल्यावरच काही दुर्बुद्धी जर झाली, खरं म्हणजे केले होय याची जन्मी आवड, हे विठोबा. मनुष्याला काय करता येत नाही सांगा ना. मनुष्य पुण्य करतो, मनुष्य ज्ञान मिळवतो, गुण प्राप्त करतो, माणुसकीनं जगून कीर्ती प्रस्थापित करतो. मनुष्य हा भक्ती करून देवपदापर्यंतही जातो. देवची होईल म्हणती ते होती, का चित्ती न धरावे. मनुष्य देहासारखं श्रेष्ठ जगात काही नाही. जगात जर श्रीमंती कोणती असं आपण विचारलं तर त्याचं उत्तर एक देता येईल की मिळालेलं जीवन आणि चालू असलेला श्वास याच्यासारखी मोठी श्रीमंती जगाच्या पाठीवर कोणती. माणसाचा हा चालू असलेला जो श्वास आहे तो सर्वश्रेष्ठ आहे ना. ज्या दिवशी ज्या क्षणी हा श्वास बंद पडतो
मला सांगा मग बाकीची श्रीमंती काय उपयोगाला येते? आमचे संप्रदायातील अत्यंत गुणवान सहकारी पैठणकर महाराज हे उपस्थित झालेत. या बाजूला अशोकजी महाराज, आकाशजी महाराज तेही उपस्थित आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आता या काळामध्ये कार्यक्रम फार आहेत. मला वाटतं एखाद्या अर्ध्या कार्यक्रमाला भेट देऊनच तुम्ही आल्या आणि नाईलाज आहे, कारण मागील वर्षी एवढ्या घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ही खरं तर तुम्ही तारीख फार लवकर घेतली, 2-4 महिने अगोदर घेतली. तुम्ही येऊन गेल्यानंतर किती गावची लोक आम्हाला भेटून गेली. द्या 6 तारीख, द्या 6 तारीख, प्रत्येकच तारखेला. तसं या 6 तारखेला सुद्धा काही फोन आले, काही भेटी गाठली. पण हे तारखेचं असं असतं, एकदा त्या डायरीमध्ये लिहिलं की ते ब्रह्मवाक्याप्रमाणे असतं. त्याच्यामध्ये इकडे तिकडे करता येत नाही आणि इकडे तिकडे करणारे मग समाजात टिकत नाही. आणि एवढंच एक क्षेत्र आहे जिथं माणूस शब्द पाळतोय अजून, नाही तर मग सगळं बाकीचं काय बोलायचं. माणूस सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो. जगाचं काही बाकीच्या क्षेत्रामध्ये आहेत प्रामाणिक माणसं, पण मोजकी आहे. पण या क्षेत्राला मात्र प्रामाणिक राहिलं पाहिजे. कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कोणी असो. आणि म्हणून आम्हाला जी काही तुम्ही तारीख दिली, अनेक लोक येऊन भेटून गेले, परंतु काही त्याच्यात बदल होतही नाही, झालाही नाही. अनेक छोटी मोठी सगळ्या आग्रह होतात, परंतु हे लिहिलेलं होतं. आलंय कोणीतरी, त्यांना एवढंच सांगायचं मग आडगावला आता तारीख मी दिलेली आणि वेळ तर एकच आहे. श्राद्ध किंवा सकाळचं कीर्तन, काल्याचं काय, श्राद्धाचं काय, तीच वेळ असते. त्याच्यात काही मागे पुढे करता येत नाही. विठाला काही सुखदुःखाच्या आडी अडचणी आल्या तरच आमच्या कीर्तनकार मंडळीकडून एखाद दुसऱ्या वेळा मागे पुढे होतं आणि तेही आपण समजून घेतलं पाहिजे. पण एरवीच्याला कोणी असं काही करत नाही. सगळेजण दिलेले शब्द पाळतात म्हणून तरी व्यवस्था चालते. आणि म्हणून जीव हा परमात्म्याचा अंश आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. गीतेमध्ये म्हटलं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. जीव हा त्या परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून त्याला परमात्म्याकडे धाव त्याची आहे. जीव हा काय आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय? त्याचं स्वरूप आहे सद चिद आनंद स्वरूप. जे परमात्म्याचं तत्व आहे तेच जीवाचं तत्व. जीव हा परिच्छिन्न वाटला तरी तो आहे मात्र परमात्म्यापासून आलेला आणि म्हणून तो वेगळा नाही आहे. जसं समुद्रातलं बादलीभर पाणी बाजूला काढलं तरी त्याचे गुणधर्म समुद्रासारखेच असतात. जरी बादलीभर बाजूला आणलं तरी जसा समुद्र खारट आहे, जसं ते समुद्राचं पाणी, तेच तत्व याच्यात. पोतभर साखर आहे आणि पोतभर साखर आहे म्हणजे गोड चालत नाही. मला मुठभर घेतली बाजूला जाऊन खाल्ली. डायबिटीज असल्यावर अन्न. आता तुम्ही पथ्य पाळता, पण काहीला नाही पाळणं होत पथ्य. ते पाहुण्याच्या कार्यक्रमात जाऊन मग नजर चुकून गुलाबजाम खाऊन येतात. आपल्याकडे नाही करत तसं कोणी. मी का सांगतो आपल्याला, हे पोताभर साखर आहे आणि त्याच्यातून मुठभर घेऊन बाजूला जाऊन जरी खाल्ली तरी ती गोडच लागते. पोत्यातली साखर जशी गोड आहे तशी मुठभर साखर सुद्धा गोड आहे. तसं परमात्म्याला जसा जन्म मृत्यू नाही, परमात्मा जसा सत्य स्वरूप, परमात्मा जसा आनंद स्वरूप, परमात्मा जसा ज्ञान स्वरूप, जीव सुद्धा त्याच पद्धतीनं. जीव आणि देव यात भेद नाही. तुकोबाराय म्हणतात, तुझ मज नाही भेद सहज केला से विनोद, सहज केला से विनोद, सहज केला से विनोद. म्हणे नाही भेद सहज केला
सहज केला से विनोद. म्हणून प्रत्येक जीवाला जायचंय देवाकडे आणि त्याला आवडही तीच आहे, फक्त ते कळत नाहीये आपल्याला अज्ञानानं. आपल्याला फक्त वाटतंय सुख मिळावं, पण सुख नेमकं कुठे आहे हे अज्ञानानं कळत नाही, आपलं मूळ स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे. पण ओढ तिकडेच आहे. हे पहा, प्रत्येकाला सत्य आवडतं की नाही? प्रत्येकाला ज्ञान आवडतं. म्हणजे किती अडाणी असला तरी त्याला काही ना काही माहिती करून घ्यायचं असतं. तो विचारपूस करत राहतो, हे कसं आहे ते कसं आहे. म्हणजे ज्ञानाची चाड प्रत्येकाला आहे, आनंदाची गोडी प्रत्येकाला आहे. मला आनंद मिळावा, मला सुख मिळावे. लहान लेकरापासून ते सर्वच जण सुखाची सुखम सर्वाय उच्यते. शास्त्रकार म्हणजे सुख सर्वांना प्रिय आहे, सत्य सर्वांना प्रिय आहे. मी नेहमी सांगतो, दुसऱ्याशी खोटेपणानं वागणारा माणूस असला तरी त्याची अपेक्षा असते की आपल्याशी मात्र सगळ्यांनी खरेपणाने वागावं. बरोबर आहे की नाही? काही माणसं आयुष्यभर खोटेपणाने वागतात, पण जगानं जर काही त्यांच्या बाबतीत खोटेपणा केला तर त्यांना आवडत नाही. म्हणजे प्रत्येकाला सत्यच आवडतंय, असत्य कोणालाही आवडत नाही. सत्याकडे ओढ आहे आपली. म्हणजे काय झालं, एका घरामध्ये चोरी झाली, पण त्या घरच्या लोकांनी अशी गंमत करून ठेवली होती. चोर जेव्हा चोरी करायला आला, घरात प्रवेश केला, कपाटाजवळ गेला, त्या कपाटावर एक कागद चिटकवलेला होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, कपाटाची चावी शेजारी अडकवलेली आहे. आणखी एक ओळ लिहिलेली होती, मधल्या चावीने कपाट उघडते. बहुतेक शिक्षकाचं घर असावं. बारीक सारीक सूचना होत्या. आणि मग पण हुशारीनं केलेलं सगळं हे होतं, ध्यानात घ्या. जेव्हा ती मधली चावी काढली कपाटाला लावली तेव्हा सायरन वाजायला लागला. हे काय अडाणीपणाने केलेलं होतं. आणि मग तो चोर धरला गेला. धरला गेल्यानंतर त्याला हाणमार झाली, पोलिसाच्या ताब्यात दिला, पुढे त्याला जेलमध्ये टाकलं. केस बोर्डावरती आली आणि न्यायाधीशांनी त्या मुद्देमालासह पकडलेला असल्यामुळे त्याला जी काही शिक्षा सांगायची ती सांगितली की इतके वर्ष कारावास, इतका दंड. आणि मग त्याला विचारलं की बाबा आता तू मुद्देमालासह पकडलाय, तुला आता शिक्षाही झालेली आहे. न्यायाधीश म्हणाले, तुला काही बोलायचंय का? तो म्हणला, जज साहेब मला एवढंच बोलायचं आहे की हे जे लोक आहे, हे कुटुंब जिथे मी चोरी करायला गेलो, हे खोटे लोक आहेत म्हणे आणि मला यांनी फसवलेलं आहे. बघा आता कोण म्हणतोय चोर, म्हणतोय चोर. आता आयुष्यभर हा लोकांना फसवतोय, पण त्याला एक दिवस कोणी फसवलेलं चाललं नाही. म्हणून जगामध्ये सत्य सर्वांनाच आवडतं, ज्ञान सर्वांना आवडतं, आनंद सर्वांना आवडतो. त्याचं कारण आहे आपण त्याचे अंश आहोत, म्हणून ही ओढ आपल्या अंतरीची आहे. पण आपल्याला तिकडे जाण्याचा मात्र मार्ग सापडत नाही. कारण अहम ममतेची लवड सबडी, माते न पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुथडी डवळे ते ठेवी. माऊली म्हणाले, अहंता आणि ममता अशी दोन तट ज्या नदीला आहे तिला भवनदी म्हणतात. एक तट आहे, एक काठ आहे तो अहंतेचा आहे, दुसरा काठ आहे तो ममतेचा आहे. आणि म्हणून ही इकडून तिकडे तिथपर्यंत जातात, तिथून इथपर्यंत येतात, त्याच्या बाहेर मात्र हा जीव पडत नाही. आणि अहंता ममतेच्या या भवनदीच्या बाहेर पडल्याशिवाय मात्र जीवाला तरणोपाय नाही. विठाला लोकांनी विचारलं, महाराज आम्हाला या दुःखातून बाहेर पडायचं आहे आणि आम्हाला जो आनंद तुम्ही घेताय तुमच्या जीवनात, तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या अभंगातून तो आनंद आम्हाला जाणवतोय, शब्दातून जाणवतो. एवढी दुःख तुकाराम महाराज तुमच्या वाट्याला आली, संघर्ष वाट्याला आला, पण तुम्ही मात्र आयुष्यभर सगळं काही सोसून जगाला आनंद देण्याचं काम केलं, ज्ञान देण्याचं काम केलं. ही ऊर्जा तुमच्याकडे आली कुठून? हे घडलं कसं? महाराजांनी सांगितलं, बाबा ते फक्त भगवंताच्या भक्तीचा तो परिणाम आहे. आणि मग तुम्हाला सुद्धा जीवनातल्या दुःखातून बाहेर पडायचं असेल आणि हे जीवन सार्थकी लावायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल, तर त्या देवाला आपलंसं करा. अभंगाचं पहिलं चरण. बोला
एक देव करून घ्यावा, तेने वीण जीवा सुखलोले. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, तो एक देव आपुला करून घ्या. देव आपला करून घ्या असं म्हणताना आणखी एक महत्वाचा सिद्धांत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दिला की तो देव एकच आहे. तो म्हणजे निर्गुण, मुळात तो आपलाच आहे. जे आतापर्यंत जे आपण विश्लेषण केलं, जीव आणि देव वेगळा नाही, म्हणून या अर्थानं तो आपला आहे, कारण जीव हा त्याचा अंश आहे. आपण सोयरे नायरे म्हणतो ना, पण तुकोबाराय म्हणतात देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. गीतेमध्ये सुद्धा भगवान स्वतः म्हणाले, अर्जुना, या सर्व जीव मात्रांचा सर्वात जवळचा सोयरा कोण असेल तर मी आहे. सर्वात जवळचा. मला सांगा ना, कुणी रक्ताचा नात्याचा असतो, कुणी जिव्हाळ्याच्या नात्याचा नातेवाईक आपला असतो, आणि आपण अनेक नातेवाईक हे आपल्या आपण जवळचे असं म्हणतो, आणि ते असतातही. पण सर्वात जवळचा कोण, जो हृदयात राहतोय, तो परमात्मा आहे. पण गंमत अशी झाली की तो सर्वात जवळचा असून आमचं सगळ्यात जास्त दुर्लक्ष त्याच्याकडे आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति. गीतेमध्ये म्हटलं सुहृदम सर्वभूतानां. सुहृद शब्दाचा अर्थ सोयरा. संस्कृतमध्ये सोयऱ्याला सुहृद म्हणतात. आणि कोणाचा सोयरा आहे देव? फक्त अमुक या भागाचा, अमुक त्या लोकांचा नाही. नाही, भगवान म्हणाले सर्वभूतानां. फक्त माणसांचा सुद्धा नाही, सर्वभूतानां. भूत म्हणजे जे निर्माण झालेले प्राणी मात्र. भूभवती होणे. भूत शब्द म्हणजे जे निर्माण झालं त्याला भूत म्हणा. आपल्याकडे खेडेगावात रात्रीचं जे भेटतं त्यालाच भूत म्हणतात. कीर्तनामध्ये त्या भूताचा काही संबंध नाही. मुळात ते भूत इथं येतच नाहीत. विठाला विठाला. जुनी आमची कीर्तनकार मंडळी म्हणायची, भूत इथं काय येत नाही. जे भूत खेडेगावात लोक ज्या भूतांच्या गोष्टी सांगतात ते भूत काय येत नाही, त्याला देवाच्या नावाची भीती वाटते म्हणे. आणि म्हणून ते त्याला जर एक दोन भूत असले म्हटलं चल आज आपण जाऊ आडगावला, ते म्हणतो नको तिथं ते काय म्हणतात. आता जे इकडे येत नाही त्याला भूत म्हणायचं काय, असं काही शंका आपण घेऊ ना. पण हे खऱ्या खुऱ्याचे हे भूताविषयी लोक बोलतात. भूत खेत ज्याला म्हणतात. पण इथे भूत शब्दाचा अर्थ ज्या ज्या वेळेला आपल्याला, मला विनोद बाजूला ठेवा, समजून जो सांगायचा आहे तो आहे, अभंगामध्ये ग्रंथांमध्ये ज्या ज्या वेळेला भूत शब्द येईल तो प्राणीमात्र या अर्थाने. सर्व जीव मात्र, सर्व प्राणी मात्र त्याला भूत म्हटलेलं आहे. आणि म्हणून सुहृदम सर्वभूतानां. जेवढे प्राणी मात्र या सृष्टीमध्ये आहे अर्जुना, मी त्या सर्वांचा सोयरा आहे. आणि म्हणून देव हा अत्यंत जवळ आहे, निकट आहे. आपुला म्हणतात तो आपला, तो आपुला. पण तो कोण? तो म्हणजे निर्गुण निराकार. आपण नेहमी माऊलींचा अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. इथे माऊलींनी दोघांचा उल्लेख केला, निर्गुण आणि सगुण. निर्गुणासाठी तो शब्द, आणि जो सगुण होऊन विटेवर उभा राहिला त्याच्यासाठी हा शब्द. जी निर्गुण शक्ती परमात्म्याची आहे त्याच्यासाठी तो शब्द आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात आपुला तो. जी मुळात निर्गुण शक्ती आहे या सृष्टीला चालवणारी. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. हा तो आहे, किती शक्ती आहे. आणि तो एक आहे हेही सांगितलं. एकेका शब्दात सिद्धांत आहे. आपुला आहे, तो आहे, आणि एक आहे. महाराज एक आहे तुम्ही म्हणता, पण आम्ही पाहतो वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी मंदिरं. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. महाराज म्हणाले अहो ही एकाच देवाची विविध रूप आहे. तो एकच आहे, आणि त्या निर्गुण तत्वानं घेतलेली ही वेगवेगळी रूप आहे. निर्गुण आकार झाला गुणवंत. तो वेगवेगळ्या गुणांचा आश्रय करून सगुण होतो, पण तो वेगळा नाही. सृष्टी निर्माण करायची म्हणून ब्रह्मदेव झाला,
सृष्टीला सांभाळायचंय म्हणून विष्णू तोच झाला. सृष्टीमध्ये काही वाईट तत्व निर्माण झाल्यास त्याचा संहार करण्यासाठी भगवान शिवशंकर तोच आहे. सर्वांचं कल्याण करण्यासाठी विघ्नहर्ता गणेश तोच आहे. काली माता, आदी माता जगदंबा असेल, महालक्ष्मी माता असेल, महासरस्वती माता असेल, देवी रूपानं तोच आहे. ज्ञान देण्यासाठी सरस्वती आहे, धन देण्यासाठी लक्ष्मी आहे, आणि वाईटाचा नाश करण्यासाठी महिषासुर मर्दिनी आहे. पण देवी रूपात तरी तो आहे, देव रूपात तरी तो आहे. देवो देवी मीची पाही, हाही निश्चय जासी नाही, भाव ते ठाई वेगळाला धरिती. ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्याय. अर्जुना, सामान्य लोक अज्ञानानं काय करतात, देव देवी आणि वेगवेगळ्या देवता या ठिकाणी वेगळा भाव धरतात. पण वेगळ्या देवता नाही आहे, मिळून सर्व एकच देवता. हा पुरा तो एक. आणि असा जो कोणी देव आहे, ही दैवी शक्ती आहे. त्या दैवी शक्तीचा आपण अंश असल्यामुळे महाराज म्हणतात तो आपुला करून घ्यावा. जीव हा सुखासाठी कशाला ना कशाला आपलंसं करतो. पण इथे तुकाराम महाराज म्हणतात देव आपलासा करा. 3 तत्व या जगामध्ये. तसं हे जग खूप अनेक तत्वांचं बनलेलं आहे, परंतु वेदांत शास्त्रकारांनी समजायला सुलभ व्हावं म्हणून फार वर्गीकरण न करता मूळ मुद्दे घेतले. जड तत्व, जीवतत्व आणि देवतत्व. या सृष्टीमध्ये हे 3 महत्वाचे तत्व आहे. आणि मग या तिघांचे वेगवेगळे उपतत्व ते पुष्कळ आहे, शेकडो आहे, हजारो आहे. जसं देव म्हटलं की मग त्याचे अनेक देव आहे, जीव म्हटलं की अनेक जीव आहे, आणि जड म्हटलं की अनेक वस्तू आणि पदार्थ आहेत. जीव आहे हा आपल्याला सुख व्हावं म्हणून कशाला ना कशाशी तो संबंध जोडतो, आपलंसं करतो. सुख व्हावं म्हणून कधी कधी जीव हा जडाला आपलंसं करतो की जडापासून मला सुख होईल. जड म्हणजे वस्तू, आपल्या घरामध्ये असलेलं घर, घरातल्या वस्तू, घरासमोरची वाहनं, जमीन जुमला, हे सगळं जड तत्वामध्ये आलं. पण जीवाला वाटते की हे असलं म्हणजे मी सुखी होईल, आणखी याच्यात भर घातली म्हणजे मी सुखी होईल. वास्तविक गरजेपुरतं जीवन जगण्यासाठी लागतं. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आणि म्हणून ते नसावा असं म्हणाल नाही. हे आता साधकाला सुद्धा जर हे सांगितलं असेल, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान ओपिगवा, हा उपदेश तर साधकासाठी. जो घरदार सोडून भगवत भक्तीला निघालाय त्याच्यासाठी आहे. मग आता ज्याला घर प्रपंच पाहायचा आहे त्याला हे लागणार नाही का? त्याला हे. पण जडानं मी सुखी होईल ही भावना चुकीची आहे. जडाचा संग असू नये का? तर उपजीविका करण्यासाठी शेती लागते, राहण्यासाठी घर लागतं, फिरण्यासाठी गाडी लागते, बसण्यासाठी पलंग लागतो, आणि अनेक वस्तू आपल्याला जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत असतात. म्हणून जड आहे, जडाला आपलंसं करतात, पण जडानं सुख होईल याची शाश्वती देता येत नाही. जीव जीवाला आपलंसं करतात, जीवापासूनही सुख होईल याची शाश्वती देता येत नाही. का देता येत नाही? कारण जीव म्हटलं की हाही दुःखी आणि तोही दुःखी. राणी दुःखिया दुःखी भेटले. महाराज म्हणायचे एक बांधलेला दुसऱ्याला विनंती करत होता मला सोड, पण दुर्भाग्य असं होतं की तोही बांधलेलाच होता. आता या दोघांनी एकमेकांना किती जरी विनंती केली की मला सोड, पण दोघं बांधलेले आहेत, त्यांना सोडवायला कोणीतरी तिसरा मुक्त पाहिजे. तसं हे जीव संसाराच्या बंधनात बांधलेले आहेत. गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवणी माया कृष्णेचा बाध, स्वहित न दिसेची केला आपुला बध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध. गुंतलो या संसारात, आणि कशामुळे गुंतलो आणखी एका ठिकाणी सांगतात, देवा आम्ही अज्ञानामुळे गुंतलेलो आहोत, नाहीतर आम्हाला गुंतण्याची इच्छा नव्हती, परंतु अज्ञानाने गुंतलो. विठाला पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता, माझे आसो मारता, माझे आसो मारता. पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता, माझे आसो मारता.
पायी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा देवना तुका ठेवी माझा पायी आधारावे पायी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा देवना तुका ठेवी माझा पायी आधारावे मागे गुंतलो नेनता आणि माझी असो तुम्हा चिंता. महाराज म्हणतात अज्ञानामुळे मी गुंतलो, पण एक गुंतलेला दुसऱ्या गुंतलेल्याला मुक्त कसा करणार हा प्रश्न. आणि मग बद्ध हा बद्धाला मुक्त करू शकत नाही. बद्धाला मुक्त करण्यासाठी मुक्त असावा लागतो. आणि मुक्त आहेत ते संत. जीव आहे तो बद्ध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. बरोबर. जीव जीवाला सुखी करू शकत नाही, जडही जीवाला सुखी करू शकत नाही. या जगामध्ये मोठमोठे राजे रजवाडे होऊन गेले, सुख कुठून मिळालं? काय महाल होते, काय राज्य होतं, सगळी सुख पायाशी लोळण घेत होते. ययाती राजानं 2 वेळा संसार प्रपंच केला, राज्य चालवलं 2 वेळा. पहिल्यांदा म्हातारा झाला, मुलांना म्हटला की तुमचं म्हातारपण कुणीतरी मला, तुमचं तरुणपण मला द्या आणि माझं म्हातारपण तुम्ही घ्या. एक कुरु नावाचा मुलगा, तो पितृभक्त होता. ययाती राजा आपल्या मुलांना जेव्हा म्हणाला, 4 मुलापैकी एक मुलगा पुढे आला, त्याचं नाव आहे कुरु. त्याला सांगितलं, बाबा तुम्ही जर म्हणत असाल तर तुमचं म्हातारपण मला द्या आणि माझं तरुणपण, मला पुन्हा राज्य करायचं. ययाती राजानं मुलाचं तरुणपण घेतलं आणि पुन्हा राज्य केलं. शेवटी दुसऱ्यांदाही राज्य करून तरीही मला अजूनही सुख प्राप्त होत नाही. एवढ्या सुविधा, एवढं राज्य, एवढी संपत्ती, सर्व भोग, आणि तरी मला सुख होत नाही. सरते शेवटी त्यानं सांगितलं की संसारातून सुखी कोणीच होऊ शकत नाही, संसारातून परमार्थ केल्यास सुखी होतो. धिक्मा, माझा धिक्कार आहे. 2 वेळा आयुष्य मी वाया घालवलंय, फक्त संसारच केला, मी संसारातून परमार्थ काहीच केला नाही. केला करविला परोपकार, नाही दयाने पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकिले गायले. महाराजांनी सर्व भावना या ठिकाणी बोलून दाखवल्यात. म्हणजे जे करायला पाहिजे प्रपंचामध्ये, प्रपंच करू नये असं नाही, पण प्रपंचातून वेगळा वेळ परमार्थाला मिळणार नाही. कुणी म्हणेल की आता प्रपंच करून घेतो आणि मग वेगळा वेळ मिळेल. मुळात वेळ किती शिल्लक आहे हे आता आपल्याला माहित नाही आहे. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी, लाहो करा गाठ झाला मुळबंदी, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. एक जण गेला समुद्राचं स्नान करायला, आणि समुद्रावर स्नानाला गेल्यानंतर काठावर सावलीला एक झाड होतं, तिथं बसून राहिलं. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, आंघोळीला काही जाईच ना तो समुद्राकडे. त्या समुद्राच्या काठी राहणारे जे पारंपरिक लोक, त्यातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने विचारलं, अरे बाबा तू समुद्राचं स्नान करायला आलेलं दिसतोय. हो हो. मग का करत नाही? म्हणे या लाटा थांबू द्या, मग मी आंघोळ करीन. काय म्हटला तो? आता समुद्राच्या लाटा, त्या माणसाने सांगितलं, माझा जन्म समुद्राच्या काठावरच झाला, माझा बापही इथेच राहतो, माझा आजाही इथेच राहतो, आमच्या अनेक पिढ्या गेल्या, पण या लाटा अजून काही थांबलेल्या नाही. ते येत राहते, जात राहते. सृष्टीचा आरंभ जसा झालाय तशा समुद्राच्या लाटा कधी शांत झाल्या? हा, वाऱ्याच्या वेगानं थोड्या कमी होतील, थोड्या जास्त होतील, पण लाटा थांबलेल्या नाही. मग तो म्हणाला, आंघोळ कशी करायची? हा म्हणला, अशीच करायची, जपून करायची. पण हे असंच, तसं प्रपंचात परमार्थ कसा करायचा? चालता चालताच करायचा. नाही तर मग प्रपंचातून वेळ मिळेल. आणि मग काहींना म्हटलं, का पंढरीला नाही आले? तुमच्या गावची दिंडी येते, इतके वर्ष झाले तुम्ही एकदाही नाही आले.
नाही म्हणे आम्हाला अजून देवानं बोलावलं नाही. मी त्याला हळूच सांगितलं, कोणाला ऐकू जाणार नाही. म्हटलं देवानं कायमचं बोलवण्याच्या आत जाऊन या. हा. देवा कुठेही मानपान लावू नका तुमचा. काही भलतेच मानी माणसं, कोणच आला नाही, पत्रिका आली नाही, मग मला बोलावलंच नाही, माझा सत्कारच केला नाही, हे काही चालत नाही तिथं. ही भानगड इथं चालते. शेवटचा निरोप आल्यावर काही भानगड नाही, ना मान आहे ना सत्कार आहे, उचलतात ती घेऊन जातात. विठाला विनोदाचा भाग बाजूला सोडा, परंतु आपल्याला परमार्थ कसा करायचा. आपण या जीवनामध्ये जे काही आपलं काम करतोय, कामातच राम शोधायचं. कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम वेगळा आणि राम वेगळा, संसारी जीवाला ते शक्य नाही. त्याने कामातच राम शोधावा. आहे ते काम चांगल्या हेतून करावं. बोलण्याचा योग आला तर कोणाशी खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलावं, झाला परमार्थ. बोलण्याचाच योग आला तर कोणाचं तरी मन दुखावण्यापेक्षा कोणाच्या मनाला शांतता लावेल असं बोलावं. बोलवायचे बोले जेणे बोले विठ्ठल. कामच चालता चालता परमार्थ कसा करायचा, अनेक अंगाने आपल्याला तो करता येईल. सहज बोलायचं आहे तरी टोचून बोलण्यापेक्षा प्रेमानं बोललं तर. विनोदानं माणसं टोचतात एकमेकाला, विनोद म्हणून सोडा, पण काही माणसांचा कायमचा स्वभाव झालेला असतो. एक वडीलधारा माणूस जेवण करून बसलेला होता आणि तरुण पोरगा आमचा सहज चाललेला. त्याला वाटलं बा वडील माणूस आहे, बोलावं प्रेमानं. आणि म्हणून तो तरुण पोरगा त्या वडील माणसाला सहज म्हणला, काय दादा बसले का. आता चांगलं विचारलं होतं ना त्या पोराने, काही वाईट भावना होती काही. पण दादाचा स्वभाव असा होता, म्हातारपण झालं तरी स्वभाव बदललेला नव्हता दादाचा. हा पोरगा म्हणला, काय दादा बसले का. दादा म्हणला, का उड्या मारू का. मरायला टेकलाय, म्हसनी गावऱ्या गेला, पण स्वभाव बदलला नाही. विठाला पुण्य होईल असं बोलल्यानं. समोरचा प्रेमानं बोलतोय तर आपणही प्रेमानं संवाद साधा. म्हणून जे करायचंय, जे बोलायचंय, जे काही आपल्याला वागायचंय ते सर्वांच्या हिताचं असावं. कोणाला त्रास होईल असा असू नये. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की परमार्थामध्ये त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय जडाला किती आपलंसं केलं. राजे रजवाडे लोकांकडे सगळी सुख होती. बाकीच्या राजांचं सोडा, रावणाची कथा रामायणात आणि कीर्तनात आपण अनेक वेळा ऐकतो. केवढी संपत्ती त्या रावणाकडे. मोठी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. इतका मोठा समृद्ध प्रपंच, पण तरी त्याला सुख झालं का त्या प्रपंचाने. आणि जर सुखी असता तर पंचवटीमध्ये भिक्षापात्र हातात घेऊन साधूचा वेश घेऊन सीतेला चोरायला आला असता का. ज्याच्या घरी सगळं आहे, जो समाधानी आहे, तो चोऱ्या कशाला करेल. पण सीतेला चोरी करण्यासाठी आलाय, त्या अर्थी जे होतंय त्याच्यातून त्याला सुख झालं नाही. म्हणून जीव जीवाजवळ सुखी होऊ शकत नाही, जीव जडाजवळ सुखी होऊ शकत नाही, पण जीव देवाजवळ गेल्यानंतर सुखी होतो. असा अनुभव मात्र संतांनी स्वतःचा अनुभव नोंदवून ठेवला. किती सुख मिळतं म्हणाले, त्या सुखाचा अंत पार नाही. आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आनंदाच्या लाटा तेथे उसळ, आनंदाच्या
लाटा देते आनंदाचा लाटा देते उसळाते आनंदाचा लाटा देते उसळाते मन भवरे फिरती चक्राकार चक्राकार आनंदाचा लाटा देते उसळाते आनंदाचा लाटा देते आनंदाचा लाटा देते उसळाते आनंदाचा लाटा देते आनंदाच्या लाटा तेथे उसळती मन भवरे फिरती चक्राकार भगवंताच्या जवळ अमर्याद आनंद आहे अनिर्वचनीय अशा पद्धतीचं ते सुख आहे जे अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे गोपिकांनी ते सुख अनुभवलं वानर सैन्यानं भगवान राम प्रभूचे सहवास करून ते सुख अनुभवलं अनेकांनी वारकऱ्यांनी भगवान पांडुरंगाची भक्ती करून त्या सुखाचा अनुभव घेतला आणि म्हणून तुकाराम महाराज मोठ्या ठामपणानं सांगतात आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने वीण जीवा सुख नोहे ठीक आहे महाराज देवा वाचून सुख नोहे असं तुम्ही म्हणताय का त्याचं कारण आहे म्हणाले देवच या जगात फक्त सुखरूप आहे बाकी सगळे वस्तू आणि पदार्थ हे दुःखजन्य आहे बाकी दुःखातूनच मायेतून निर्माण झालेले असल्यामुळे ते फक्त भासमान आहे आणि ते दुःखजन्य आहे अभंगाचं दुसरं कीर्ती मायेके कीर्ती मायेके दुःखाचे गणते कीर्ती मायेके कीर्ती मायेके कीर्ती मायेके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी देवाला सोडून बाकीचं जे आहे त्याला येर शब्द वापरला देव सोडून जेवढं तत्व आहे देव हा चैतन्यमय आहे
या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या ब्रह्मांडाच्या उपाधीमध्ये एक शक्ती संचालित झालेली आहे, चैतन्य शक्ती, तीच ईश्वर आहे. आईन्स्टाईन हा एक मोठा शास्त्रज्ञ या भूतलावर होऊन गेला. जसे ऋषी मुनी संत झाले तशी शास्त्रज्ञ मंडळी सुद्धा काही फार महान शास्त्रज्ञ आहे. आईन्स्टाईन, त्या आईन्स्टाईननं अणुरेणूचं संशोधन केलं. एका अणूमध्ये त्याला 3 भाग सापडले, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस, संहारक शक्ती, कमी करण्याची शक्ती. इलेक्ट्रॉन नंतर आहे प्रोटॉन, ही प्लस म्हणजे उत्पादक शक्ती. आणि न्यूट्रॉन इज इक्वल टू आहे. काही चुकलं असलं तर दुरुस्त करून घ्या, मला फार दिवस झाले सोडून. आता 5-25 वर्ष होऊन गेले ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन शिकत होतो. आणि म्हणून ही सगळी शक्ती आहे. पण जेव्हा आम्ही शाळा कॉलेजामध्ये शिकलो आणि जेव्हा नंतर संत चरित्र ग्रंथांचा आणि आपल्या वाङ्मयाचा अभ्यास करू लागलो गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, असं लक्षात आलंय की जे शास्त्रज्ञ सांगतायत तेच संत सांगतायत, फक्त त्याला नाव वेगळं दिलंय. त्या शक्तीला शास्त्रज्ञ नेचर म्हणतायत, म्हणजे निसर्ग म्हणतायत, आणि त्याच शक्तीला संत महात्मे ईश्वर म्हणतायत. बाकी सृष्टी चालवणारी जी एक शक्ती आहे ती दोघांनी मान्य केलेली आहे, हे आम्हाला या दोन्ही अभ्यासामध्ये नक्की लक्षात आलं. आणि म्हणून विनोबा भावे असं म्हणायचे, अध्यात्म आणि विज्ञान एकाच मुक्कामाकडे निघालेले हे 2 रस्ते आहेत. ज्या दिवशी एका मुक्कामाजवळ जाऊन पोहोचतील त्या दिवशी या दोन्ही मार्गातले मतभेद संपुष्टात येतील. या सृष्टीमध्ये एक चैतन्य आहे. या उपाधी माझी गुप्त, म्हणजे जे आईन्स्टाईननं शोधलं ते ज्ञानोबारायांनी अगोदर ज्ञानेश्वरीत सांगितलं. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तेच भागवतात सांगितलं, खम वायु मग्निम सलिलम महिंच ज्योतिषीं सर्वाणि दिशोद्रमादि सरिस समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्या. या श्लोकाचा अर्थ तोच आहे. खम म्हणजे आकाश, वायू, अग्नी, सलिल म्हणजे पाणी, मही म्हणजे जमीन, असे शब्द आलेले या श्लोकात. खम वायू अग्निम सलिलम महिंच. अर्थात या सर्व ठिकाणी ती शक्ती व्यापलेली आहे आणि ती शक्ती म्हणजेच परमात्म शक्ती आहे. आणि परमात्म शक्ती व्यतिरिक्त जे काही ब्रह्मांड आहे ते मात्र मायेनं निर्माण केलेलं असल्यामुळे ते आज आहे पण उद्या त्याचं अस्तित्व नाही. म्हणून देह सुद्धा काही काळापुरता आहे आणि काही काळानंतर हा देह पिंड हा पाचांचा अनिला उसरा शेखी लागे ज्याचा त्यासी देणे. 5ही तत्व 5 तत्वात विलीन होऊन जात. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, म्हणजे मातीच आहे आणि दफन केलं तरीही मातीत
पुन्हा मातीच मिसळून जाते. मग शरीराचं शेवटचं काय? एका शिष्यानं आपल्या गुरुजींना प्रश्न विचारला होता, महाराज मला जीवनाचं खरं आणि श्रेष्ठ तत्वज्ञान सांगा. ते महाराज साधू साधू असतात. ते म्हणाले मी तुला सांगेल बाळ पुढे 4-8 दिवसांनी कधीतरी सांगेल. आणि मग 2-4 दिवसांनी ते साधू म्हणाले, गड्या आपल्याला एक 8 दिवसासाठी स्मशानात मुक्कामाला जायचं. पूर्वीच्या काळी गावापासून दूर स्मशान असायचे. 10-20 एकराची 5-50 एकराची जागा स्मशान म्हणून ती वापरात असायची. स्मशानात आपल्याला मुक्कामाला जायचं. ठीक आहे महाराज, काही हरकत नाही. तो शिष्य ते साधू एका झाडाखाली आपला थोडा आडोसा केला. मधुकरी मागून आणायचे, गावातून स्मशानातच राहायचे. 2-3 दिवस झाले मुक्काम करू. एका गरीबाची प्रेत यात्रा तिथे आली. पोचकी माणसं होती, गरीबच माणूस मेला होता, जरा जेमतेम परिस्थिती. आणि म्हणून गरीबाची ती अंत्ययात्रा आली, चिता रचली, जे काही विधी सगळे असतात नियमानुसार ते झाले. अग्नी दहन केलं आणि नियमानुसार प्रथेप्रमाणे ती सगळी मंडळी निघून गेली. दुसऱ्या दिवशी हे साधू तिथं गेले आणि त्याच्यातली एक मुठभर राख घेऊन आले आणि ती ठेवली बांधून. आणखी 2-4 दिवसांनी एक श्रीमंत माणूस गेला, त्याचाही मृत्यू झाला. मोठा लवाजमा, अंत्ययात्राही मोठी झाली. अग्निदहन केलं नियमानुसार आणि तेही माणसं निघून गेले. चिता शांत झाली. दुसऱ्या दिवशी रक्षा सावडायच्या आत हे साधू तिथं गेले आणि त्याच्यातली एक मुठभर राख आणली आणि झाडाखाली येऊन बसले. आणि ती पहिली राख आणि ही राख अशी दोन्ही हातात धरली आणि त्या पोराला विचारलं, आपण जे 2 अंत्यविधी पाहिले ते कोणाकोणाचे होते? म्हणे एक गरीबाचा होता, एक श्रीमंताचा होता. म्हणे आता या राखेत तुला काही फरक दिसतोय कसा? कालपर्यंत फरक दिसत होता, राहणीमानात होता. कारण गरिबी श्रीमंती हा भेदभाव आहे. हा माणसातच नाही, देवामध्ये सुद्धा झाला. आपण नाही त्याचा विचार केला, पण जात्यावर दळणाऱ्या आमच्या माता बहिणाबाई त्यांनी त्याच्यावर विचार केलेला. त्या म्हणतात की सोन्या रुपयानं मढला, अण्णा जरा मध्यम धरावं, सोन्या रुपयानं मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मध्ये राजी. बहिणाबाईंनी केलेला हा फरक आहे. सोन्या रुपयानं मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मध्ये राजी. अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव, समृद्धीनं गरिबीनं केला केला भेदभाव. विठ्ठला गरिबी श्रीमंती माणसात भेद पाडले आहेत ना, काय देवात भेद दिसतो आपल्याला. आणि म्हणून साधून सांगितलं, बाबा जीवनामध्ये ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार आणि ज्याच्या त्याच्या प्रयत्नानुसार कुणाच्या वाट्याला गरिबी येईल, कुणाच्या वाट्याला श्रीमंती, कुणाकडे लहानपण, कुणाकडे मोठेपण, पण शेवटचा दिवस सर्वांसाठी सारखा. तो दिवस कोणासाठी वेगळा नाही. या राखेमध्ये काही फरक नाही. आणि हाच विचार माणसानं करून शेवटी एकाच मातीत सगळ्यांना जायचंय, एकाच राखेत सगळ्यांना जायचंय. मग का बरं आपण पाप करायचंय? त्यापेक्षा पुण्य का करू नये? का बरं आपण दुसऱ्यांना दुःख होईल असं वागायचंय, त्यापेक्षा सर्वांना सुख होईल असं का वागू नये? हा उपदेश त्या साधून आपल्या शिष्याला केला. विठाला मायेनं निर्माण केलेलं हे जग आहे. ही रती माई दुःखाची जनिती. हे दुःखजन्य आहे प्रत्येक गोष्ट. नाही आदी अंती अवस्था. काही काळ अस्तित्व आहे. पिंड काय आणि ब्रह्मांड काय, शरीर काय आणि हे जग काय. कालांतराने हे सगळं नष्ट होणार आहे. भागवतामध्ये महाप्रलय सांगितलेला आहे. महाप्रलयामध्ये सृष्टी सुद्धा कशी नाश पावते त्याचं सविस्तर वर्णन. किती पाऊस पडतो म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी असतं, किती वारा सुटतो की पर्वत सुद्धा उडू लागतात,
किती उष्णता वाढते की दगडांच्या सुद्धा लाह्या होतात असं श्रीमद भागवतामध्ये हे महाप्रलयाचं वर्णन आहे. मुस्लिम धर्मामध्ये याला कयामत म्हणतात आणि आपल्या हिंदू ग्रंथामध्ये याला महाप्रलय म्हणतात. विठाला जे निर्माण केलंय त्यात सुख देण्याची ताकद नाही. आपल्याला एक जबाबदारी तुमच्या माझ्या समोर आहे. मायेनं निर्माण केलेल्या जगात जगायचंय, पण मायेत अडकायचं नाही. तर मायेला निर्माण करणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी नातं जोडून आपल्यासारखे असंख्य लोक तेच जीवन जगतायत जे संसारातूनही परमार्थ करतायत, भगवंताची भक्ती करतायत. हीच भक्ती करत राहावी लागेल. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे हा देवासी. 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 अरे धनदारा पुत्र बंधु सोया रे हे संपूर्ण जगत कसं आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे हा देवा. ही आज्ञा संतांनी आम्हाला पदोपदी केली. तुकोबाराय सुद्धा म्हणतात हे जगत माईक आहे. परमात्मा मात्र हे जग नाशवंत असलं तरी तो अविनाशी आहे आणि आपल्या भक्तांना आपल्या साधकांना तो आपल्यासारखं करतो. फक्त आपल्या मनाला त्याच्या भक्तीचा छंद लागला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपोलिया ऐसे. अविनाश करी आपोलिया ऐसे. अविनाश करी आपोलिया ऐसे. अविनाश करी आपोलिया ऐसे. लवी मना